नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पंतप्रधान मोदींची उद्या शिवाजी पार्क मैदानावर सभा, मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात। उद्या नवी मुंबईत नरेंद्र मोदींची जाहीर सभा, खारघर सेक्टर 29 मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात या सभेचं आयोजन, पोलिसांचा चोख बंदोबस्त। सिंधुदुर्गच्या कणकवलीत 16 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांची सभा, भाजप उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरात उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा, सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेचं आयोजन, अंबादास दानवेंकडून सभास्थळाची पाहणी। वाशिमच्या पोहरादेवीतील महंत सुनील महाराज राठोडांचा भाजपात प्रवेश, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, देशाच्या महंतांच्या हस्ते पक्षप्रवेश मिळाल्याची राठोडांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणीला 50 रुपयांची साडी देता, जनता वेडी नाही, राज्यातील सरकार बदललं पाहिजे, नवं सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। निवडणुकीला मला पैशांची मदत करा, आर्थिक मदत करा, कर्ज जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदेंची सोशल मीडियावर पोस्ट। तर 7 ते 10 कोटींची मालमत्ता असणाऱ्यांनी पैसे मागणं हास्यास्पद, रोहित पवारांचा पलटवार। मुंबईच्या दादर परिसरात मनसेची बॅनरबाजी, लढणारा महाराष्ट्र होऊ, घरात बसणारा नाही, पोषणारा महाराष्ट्र होऊ, अन्याय सोसणारा नाही, मनसेचा बॅनरमधून उद्धव ठाकरेंना टोला। बारामतीकर तुतारी वाजवून झाली आहे, आता वेळ घड्याळाची आहे, अजित पवारांच्या सभेत युवकाने बॅनर झळकवला। मुंबईतील जोगेश्वरी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला, शिंदे गटाचा दावा। गरिबांचं रक्त पिणारे पैसे देत असतील तर घ्या, दर्यापूरमधून रमेश बुंदेलींना निवडून द्या, नवनीत राणांची अडसूळ पिता पुत्रांवर टीका। नवनीत राणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं, रवी राणांमुळेच नवनीत राणा यांचा पराभव, बच्चू कडू यांचा आरोप। कर्नाटकात या आणि आमच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी पहा, कर्नाटकातील काँग्रेस सरकारचं महायुतीच्या नेत्यांना जाहीर निमंत्रण, काँग्रेस कमिटीकडून विमान प्रवास आणि राहण्याची सोय उपलब्ध करण्यात येईल, निमंत्रणाच्या जाहिरातीत काँग्रेसकडून उल्लेख। धुळ्यातील शिरपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार काशीराव पवारांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी यांची प्रचार सभा, राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा स्मृती इराणी यांचा दावा। माढ्यात मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का, जीपी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदेंच्या मवियाचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा। सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी, अजित पवार गटाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदेंच्या प्रचारात। तुमचा पाठिंबा लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज नाही, शिंदे गटाचे तालुका प्रमुख गणेश शिवटेंनी पाठिंबा दिल्यानंतर संजय मामा शिंदे यांचं वक्तव्य। जालन्याच्या बदनापूरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का, 2 माजी नगराध्यक्षांसह 1 उपनगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा पवार गटात प्रवेश। नांदेडमध्ये एमआयएमला धक्का, एमआयएम शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, उमेदवारी न मिळाल्यानं साबेर चाऊस काही दिवसांपासून नाराज। शिवसेना ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात केला, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरेंची टीका। बदलापूरचं मंत्रिपदाचं स्वप्न कथोरेंच्या रूपाने पूर्ण होणार, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आशिष दामलेंना विश्वास, कथोरे मोठ्या मताधिक्याने जिंकतील असाही दावा। अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी पत्नी मिताली ठाकरे मैदानात, माटुंग्याच्या स्टार सिटी परिसरात मिताली ठाकरेंचा प्रचार, अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून रिंगणात। परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी पत्नी राजश्री मुंडे मैदानात, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी त्यांच्या पत्नीसह मुलीकडून प्रचार। जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकरांच्या पत्नी प्रचारासाठी मैदानात, सीमा खोतकरांकडून घरोघरी जाऊन अर्जुन खोतकरांचा प्रचार। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघात प्रचाराला वेग, महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकरांकडून बैलगाडीतून प्रचार। इंदापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंच्या प्रचारासाठी पत्नीसह कुटुंबाचा सक्रिय सहभाग, गावागावातील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला।
पुरंदर हवेली मतदारसंघात अजितदादा गटाच्या संभाजी झेंडेंकडून रॅलीचं आयोजन. रॅलीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. पुण्याच्या शिरूरमध्ये गोलेगावमध्ये मवियाचे उमेदवार अशोक पवार यांच्या दौऱ्यावर गावकऱ्यांचा बहिष्कार. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. रत्नागिरीच्या दापोली मतदारसंघात मनसेच्या संतोष सबगुल यांच्याकडून वाडी वस्तीत जाऊन प्रचार. दापोली मतदारसंघात मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात तिरंगी लढत. नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या बंडखोरीनंतर महायुतीत दुफळी. मुरकुटेंचे शिंदे गटाच्या विठ्ठलराव लंघे आणि ठाकरे गटाच्या शंकरराव गडाखांना आवाहन. भागीरथ भालकेंच्या प्रचारासाठी पत्नी प्रणिती भालके रस्त्यावर. 1,500चा लॉलीपॉप देण्यापेक्षा हाताला काम द्या, प्रणिती भालकेंचा भाजपवर निशाणा. कराड दक्षिणचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसलेंच्या प्रचारार्थ पैलवानांचा मेळावा. कुस्ती संघाचा अतुल भोसलेंना पाठिंबा. कुस्तीच्या प्रगतीसाठी संघाने पाठिंबा दिल्याची भोसलेंची माहिती. पैसे वाहतूक करणारी 2 वाहनं अमरावती पोलिसांच्या ताब्यात. वाहनांमध्ये 2.5 कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याची माहिती. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू. जालन्याच्या वाघरोळमध्ये नाकाबंदी दरम्यान 3,82,000ची रोकड जप्त. चेकपोस्टवर एसएसटी पथकाची कारवाई. हावडा मुंबई एक्सप्रेसमधून प्रवाशांकडून 4 लाखांची रोकड जप्त. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून फिरत्या पथकांची नेमणूक. पथकांकडून आतापर्यंत 35,75,000ची रोकड जप्त. वाशिमच्या पोहरादेवीतील हेलिपॅड निकृष्ट दर्जाचे असल्याचं उघड. हेलिपॅडच्या बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भेगा. शेकडो कोटी रुपयांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल. सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात 178 जणांनी बजावला गृहमतदानाचा हक्क. 85 वर्षावरील 155 तर 33 दिव्यांग मतदारांचा समावेश. कोल्हापुरात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून मतदानाबाबत जनजागृती. 20 तारखेला मतदान करण्याचं नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन. मुंबई उपनगरातील 1,367 मतदारांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क. 84 वर्षावरील ज्येष्ठ दिव्यांगांसाठी सुविधा. दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता. ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात पडलेली थंडी आता कमी होणार. पिंपरी शहरातील तापमानाचा पारा घसरला. गेल्या आठवड्यापासून शहरात थंडीचा जोर वाढला. शहरात किमान 19 तर कमाल 31 अंश तापमानाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार बाजारपेठेत कापूस खरेदी केंद्र सुरू. कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने कापसाच्या दरात वाढ. कापसाला प्रति क्विंटल 7,500चा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा. पालघरमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेली बोट दुर्घटनाग्रस्त. बोटीतील 5 जणांची तटरक्षक दलाकडून सुखरूप सुटका. हेलिकॉप्टरच्या मदतीने मच्छीमारांची सुटका. पालघरमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई. बोईसर नागझरी परिसरात दगडखाण आणि क्रशर मालकाच्या घरांवर छापे. माजी गृहमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त नेत्यांकडून अभिवादन. सांगलीतील वसंतदादा स्मारकावर अभिवादन करण्याकरता नेत्यांची गर्दी. बीडच्या परळीतील कपिलधार येथे उद्या मन्मथ स्वामी संजीवनी समाधी दर्शन सोहळा. तेलंगणा, कर्नाटकमधील भाविकांकडून बिचकुंडा ते कपिलधार पदयात्रा. पालघरमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई. बोईसर नागझरी परिसरात दगडखाण आणि क्रशर मालकाच्या घरांवर छापे. माजी गृहमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त नेत्यांकडून अभिवादन. सांगलीतील वसंतदादा स्मारकावर अभिवादन करण्याकरता नेत्यांची गर्दी. बीडच्या परळीतील कपिलधार येथे उद्या मन्मथ स्वामी संजीवनी समाधी दर्शन सोहळा. तेलंगणा, कर्नाटकमधील भाविकांकडून बिचकुंडा ते कपिलधार पदयात्रा.